नमस्कार। या क्षणाला माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, ज्यांच्याकडे कालपासून सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत। काल भारतीय जनता पक्षामध्ये सत्तांतर झालं, नितीन गडकरींना राजीनामा द्यावा लागला, राजनाथ सिंग नवे अध्यक्ष झाले। दिवसभर चर्चा चालू होत्या, पण गोपीनाथ मुंडे काही जाहीरपणे बोलले नाहीत। काल त्यांनी मला असं आश्वासन दिलं होतं की मी उद्या बोलीन, त्याप्रमाणे ते आज आपल्या सोबत आहेत। गोपीनाथ मुंडे का बोलले नाहीत याचे राजकीय अर्थ लावले जात आहेत, मात्र स्पष्टपणे सांगितलं पाहिजे। काल सकाळीच त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी आज मुंबईला येणार नाही की दिल्लीला जाणार नाही। याचं कारण त्यांच्या भावाचं अलीकडेच निधन झालं आणि त्या दुःखात ते आहेत, त्यामुळे ते बीडमधून बाहेर आले नाहीत। आजही ते बीडमध्येच आहेत, याला कोणताही राजकीय रंग नाही। पण काल गोपीनाथ मुंडे राजनाथ सिंग यांच्याशी बोलले असतील आणि त्यानंतर काय झालं हे मला त्यांना विचारायचं आहे। गडकरींच्या जाण्यामुळे आणि राजनाथ सिंग यांच्या येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय फरक पडणार आहे हेही मला त्यांना विचारायचं आहे। गोपीनाथ मुंडे राजनाथ सिंग अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे बोलतायत IBN लोकमतच्या व्यासपीठावरून। गोपीनाथजी, स्वागत तुमचं। आणि मी सहवेदना व्यक्त करतो, तुमच्या भावाचं अलीकडेच निधन झालं। मला माहिती आहे तुम्ही दुःखात असाल, पण तरीसुद्धा रोजच्या व्यवहाराला काही पर्याय नसतो आणि राजकारणही चालू राहतं, त्याप्रमाणे देशामध्ये राजकारण चालू राहिलेलं आहे। तुम्ही राजनाथ सिंग काल अध्यक्ष झाले त्यानंतर काही बोललेलं नाही आहेत, पण काल माझ्याशी तुम्ही जेव्हा बोललात फोनवर तेव्हा मला असं म्हणाला होतात की दुपारनंतर मी राजनाथ सिंग यांच्याशी बोलणार आहे, त्यांचं अभिनंदन करणार आहे। तुम्ही बोललात का राजनाथ सिंग यांच्याशी? होय, मी राजनाथ सिंग यांचं अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केलं। त्याचबरोबर मी काय येऊ शकलो नाही हे त्यांना सांगितलं, परंतु त्यांना त्याची माहिती होती। तिसरं मी त्यांना सांगितलं की आपण अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द करावी आणि केंद्रात परिवर्तन घडावं। आम्ही संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या बरोबर आहोत असं मी त्यांना मनापासून सांगितलं। गोपीनाथजी, राजनाथ सिंग अध्यक्ष झालेले आहेत याचं अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे राजकीय विश्लेषण करतायत। भाजपमधली गडबाजी संपेल का? गडकरी अनेक नेत्यांना नको होते त्यामुळे हा पर्याय निघालाय, तुम्ही कसं बघताय या बदलाकडे? राजनाथ सिंग जे काही पहिल्यांदा अध्यक्ष झाले नाहीत, आता जो बदल झालेला आहे त्यानंतर ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले आहेत। त्यामुळे राजनाथ सिंगना एका जिल्ह्यापासून ते अखिल भारतीय पातळीपर्यंत अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्याबरोबर आहे। राजनाथ सिंगजी आल्यामुळं निश्चितपणाने त्यांचा प्रदेशातही त्याचा चांगला फायदा होईल, कारण उत्तर प्रदेशामध्ये 80 जागा आहेत। पण हा जे बदल झाला आहे, जे परिवर्तन झालेलं आहे, ते श्री नितीन गडकरी यांनी स्वतःहून मला अध्यक्ष व्हायचं नाही असं सांगितल्यामुळे हा बदल झालेला आहे। कारण पक्षात आणि संघ परिवारात चर्चा होऊन श्री नितीन गडकरी यांचं नाव निश्चित झालं होतं आणि हे त्यांना कळवण्यातही आलं होतं की तुमचं नाव दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्यासाठी आहे, तरी त्यांनी स्वतःहून हे अध्यक्षपद नाकारलेलं आहे। त्यामुळं स्वाभाविकपणाने नंतर कोण त्या अध्यक्षपदी असावं याच्याबद्दलची दिल्लीत चर्चा झाली आणि सर्वानुमते एकमतानं राजनाथ सिंग यांचं नाव ठरवण्यात आलं। त्यामुळे राजनाथ सिंग यांना पुढं काम करताना निश्चितपणाने पक्ष एकसंघ एकजूट राहील। काही राज्यातही निवडणूक आहेत, येणारी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत। मला असं वाटतं की या सगळ्या आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी सक्रिय होऊन यशाच्या दिशेने जाईल असं मला विश्वास आहे। गोपीनाथजी, तुम्ही पक्षाचे निष्ठावंत सैनिक आहात, नेते आहात, त्यामुळे तुमचं हे बोलणं मी समजू शकतो। पण वस्तुस्थिती ही आहे की नितीन गडकरींनी स्वतःहून राजीनामा दिलेला नाहीये। अडवाणींपासून जेटलींपर्यंत अनेक नेत्यांचा गडकरींना विरोध होता। हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कळवण्यात आला। गडकरी अध्यक्ष पुन्हा झाले तर गडकरींवरचे भ्रष्टाचाराचे आरोप लक्षात घेता पक्षाची बदनामी होईल हे सरसंघ चालकांना पटवण्यात आलं, म्हणून राजनाथ सिंग यांचा पर्याय पुढे आलेला आहे। याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? गडकरी स्वतःहून गेले आहेत, यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये। तुम्ही स्पष्ट बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहात, खरं सांगून टाका गोपीनाथजी। नाही, मी खरं सांगतो की गडकरींना अध्यक्ष करायचा निर्णय झाला होता, हा मलाही माहीत होता, परंतु गडकरींनी स्वतःच असा निर्णय घेतला आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की पक्षाची बदनामी होऊ नये
आणि माझ्यावर जे आरोप झाले ते निराधार आहेत, आणि ते आरोप जोपर्यंत त्या संबंधीची चौकशीतून मी पूर्ण बाहेर पडत नाही तोपर्यंत मी पद स्वीकारणार नाही, ही त्यांनी भूमिका घेतली. आणि त्यांचं अध्यक्षपद गेल्या काही दिवसापूर्वीच निश्चित झालं होतं, पण परत एकदा इन्कम टॅक्सचा सर्वे वगैरे आला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपणच अध्यक्ष व्हायचं नाही, आणि त्यामुळं संघाने त्यांचं नाव बदललं. हे मात्र खरं नाही आहे. हे खरं आहे की अध्यक्ष होताना सर्वसंमती, म्हणजे ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये सर्वाधिक ज्यांना अनुकूल लोक आहेत त्यांना 100% सहमती तर कुणाच्याच नेतृत्वाला नसते. राजनाथ सिंग व्हावे की नाही याबद्दल मत काही जणांची अशी तशी मतं होती. गडकरींना परत अध्यक्ष करावं का नाही याच्या संबंधीची मतं काही असू शकतात, काही जणांचा म्हणण्याचा विरोध. परंतु साधारणतः त्यांच्या नावावर सहमती झाली होती. राजनाथ सिंगच्याही नावावर झालेली 100% लोकांची. पण गोपीनाथजी अडवाणीजींपासून सुषमा स्वराज, अरुण जेटलींपर्यंत सगळ्यांचा गडकरींना विरोध होता. काल तर लालकृष्ण अडवाणी राजनाथ सिंगांना अध्यक्षपद देताना सुद्धा म्हणाले की भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावर होणार नाहीत याची काळजी वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे. हा टोला गडकरींनाच होता. अडवाणींपासून जेटलींपर्यंत अनेकांचा विरोध होता. ही गोष्ट खरी आहे की नाही गडकरींना? नाही, पण मुळामध्ये याच्यामध्ये अरुण जेटली आणि स्वतः सुषमा स्वराज यांनी ज्यावेळी गडकरीला सुरुवातीला आरोप झाले तेव्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांचं त्या गोष्टीचं समर्थन केलं, आणि कुणाचीही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय त्यांना दोषी ठरवणं योग्य नाही अशी स्वच्छ स्पष्ट भूमिका जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडली. एवढंच नव्हे तर पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग ज्यावेळी झाली तेव्हा सुषमा स्वराजांनी यांना परत अध्यक्षपद दिले पाहिजे अशी सगळी भूमिका घेतलेली. त्यामुळं गडकरींना सुषमाजीचा आणि अरुणजीचा विरोध होता हे खरं नाही. हेही खरं तुम्ही म्हणालात ते की अडवाणीजींनी या ठिकाणी ही अपेक्षा व्यक्त केली राजनाथ सिंगजी की नैतिकदृष्ट्या नेतृत्व, पक्षाचा कार्यकर्ता आणि पक्षाची जिथं सरकार आहेत ती आपण वेगळे आहोत हे समाजापुढे सिद्ध करायला पाहिजे. ज्यावेळी आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या विरुद्ध लढाई लढतो आहोत, ज्यावेळी आपण महागाईच्या संदर्भातली लढाई लढतो आहोत, तेव्हा आपली नैतिक पातळी उच्च असली पाहिजे. आणि आपण ही अध्यक्ष झालात ही गोष्ट आपण टिकवावी आणि ती वाढवावी अशी अपेक्षा एक ज्येष्ठ नेते म्हणून अडवाणीजींनी केलेली आहे. पण गोपीनाथजी, याचा अर्थ असा होतो की गडकरींच्या काळामध्ये ही नैतिक पातळी घसरली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, म्हणून अडवाणींनी हा टोला मारलेला आहे. उघडपणे अडवाणींनी विरोध केला. आणि तुम्ही जे सांगताय जेटली आणि सुषमा स्वराज यांचा विरोध नव्हता, जाहीरपणे त्यांनी एक भूमिका घेतली, पण पडद्यामागे त्यांनी स्पष्ट सांगितलं संघाच्या प्रतिनिधींना की गडकरी अध्यक्ष झाले तर पुढची निवडणूक लढणं कठीण होणार आहे. यात काही तथ्य आहे की नाही? पक्षातल्या एका मोठ्या गटाचा नितीन गडकरींना विरोध होता कारण त्यांना भ्रष्टाचाराचा कलंक लागला होता. हे खरं आहे की नाही? नाही, मुळामध्ये संघाचा आदेश भाजपमध्ये डावलला जाईल असं मला वाटत नाही. पण संघ सृष्टी आणि भाजपची सृष्टी म्हणूनच राजनाथ सिंगजीचं नाव आलं, आणि ते नाव नितीनजींनी नको म्हटल्यानंतरच आलेलं आहे. त्यामुळं काही समजा त्यांनी खाजगीत काय मतं मांडली ह्याची मला माहिती नाही आहे, परंतु अडवाणी परिवर्तन व्हावं या मताचे होते आणि त्यांनी ती उघड भूमिका घेतली होती. यशवंत सिन्हा यांनी उघड भूमिका घेतली होती, ती काही झाकून राहिलेली नाही. मी जे बोललो ते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज बरोबर, परंतु अडवाणीजी जरी मत मांडला तर असलं तरी गडकरींना सहमती होती हेही मला माहीत आहे. आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं नाव पुढे आलं तर त्याला काही अगेन्स्ट लोक असू शकतात, पण भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व सहमतीनं आणि बहुमतानं निर्णय करण्याची प्रक्रिया आहे, आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणूनच राजनाथ सिंगजी आज अध्यक्ष झालेले आहेत. गडकरी गेलेले आहेत. गोपीनाथजी, मला थेट प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कोणत्या बाजूचे होतात, गडकरींच्या की राजनाथ सिंह यांच्या? तुमचं मत निश्चितपणे विचारात घेतलं असणार. नाही, मी त्याच्यामध्ये मला कोणीही या बाबतीत विचारलेलं नाही, कारण हे अध्यक्ष ठरवण्याची प्रक्रिया ज्या कमिटीमध्ये होते त्याचा मी मेंबर नाही आहे, आणि त्यामुळं आमचा कोर ग्रुप आहे. ह्या चर्चा कोर ग्रुपमध्ये होतात, आणि कोर ग्रुपमध्ये ज्यावेळी चर्चा होतात आणि त्याच्या आधारे निर्णय होतो. ह्या कोर ग्रुपचा मी सदस्य नाही, आणि त्यामुळं कोर ग्रुपच्या सदस्य नसणाऱ्यांना आत्ता विचारलं गेलेलं नव्हतं, आणि मला विचारलंही गेलं असतं
परंतु मी माझे भाऊ वारल्यामुळे इथं होतो, त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या मध्ये मी सहभागी झालेलोच नाही आहे. त्यामुळं या संबंधी मी कुणाला अध्यक्ष करावं नाही करावं याबद्दल मत दिलेलं नाही, आणि मी ते दिलं असतं तर ते सांगण्याचं मला धैर्य आहे. मी या प्रक्रियेचा हिस्सा नव्हतो आणि या प्रक्रियेमध्ये मी भाग घेतला नाही. ही तुम्ही अधिकृत भूमिका सांगितलेली आणि तुम्ही मत दिलं नाही हेही महत्वाचं आहे. तुम्ही गडकरींच्या बाजूने मत दिलं नाही हेही आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रातले महत्वाचे नेते तुम्ही आहात. मला गोपीनाथजी थेट विचारायचं आहे, नितीन गडकरी अध्यक्ष झाल्यापासून 3 वर्षाच्या काळात गोपीनाथ मुंडेंवर अन्याय झाला अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. काल हा अन्याय थोडा का होईना दूर झाला असं म्हणता येईल का? मुळामध्ये नितीन गडकरींना अध्यक्ष व्हायचं ठरलं होतं, त्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध मत दिलेलं नाहीये. आणि गडकरी अध्यक्ष झाले असते किंवा राजनाथ सिंग जे अध्यक्ष आहेत तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी काम करतो आहे, आणि मला 6 महिन्यापूर्वीच महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची भावी काळात जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यामुळे मी आगामी काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडावं यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हे खरं आहे की नितीनजी गडकरी आणि माझ्यामध्ये वैयक्तिक कसलेही मतभेद नाहीत, आमचं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही, पण पक्ष चालवण्याच्या पद्धतीबद्दल काही मतभेद होते आणि ते मी जाहीररित्या प्रगट केले होते. पण गेल्या 6 महिन्यापूर्वी पक्षश्रेष्ठीची आडवाणीच्या सोबत चर्चा होऊन ते मतभेद मिटले होते, आणि त्यानंतर महाराष्ट्रात मला जबाबदारी दिली होती. गोव्यामध्ये मला इन्चार्ज केलं होतं, आणि मी इन्चार्ज असतानाच गोव्यामध्ये परिवर्तन होऊन तिथं राज्य आलं. मगो आणि भारतीय जनता पार्टीची युती केली, आणि त्या विजयामध्ये मगो आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली. हा त्या विजयातला मोठा वाटा आहे. आणि त्यामुळं मी हे खरं आहे तुमचं की मी 2 वेळा जाहीररित्या त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोललो होतो, पण ती व्यक्तिगत नव्हती, तर पक्ष कसा चालवावा याबद्दल. अगदी बरोबर आहे गोपीनाथजी तुम्ही 6 महिन्यापूर्वीची तडजोड सांगताय. अडवाणीजींनी तुमच्या दोघांमध्ये समझोता घडून आणला. माझा प्रश्न थेट आहे, त्यापूर्वी 2.5 वर्ष नितीन गडकरी अध्यक्ष झाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, ती नंतरची जी 2.5 वर्ष आहेत गोपीनाथ मुंडेंचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात पद्धतशीरपणे झाला की नाही? कार्यकर्ते असं म्हणतायत, खरं काय आहे? मुळामध्ये मला व्यक्तिगत खच्चीकरण करण्याचा प्रयत्न नितीनजींनी कधीच केलेला नाही. कारण जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतलं होतं की तुम्हाला कुठं काम करणं आवडेल, तेव्हा म्हणलं संसदेमध्ये काम करणं मला आवडेल. त्यामुळेच डेप्युटी लिडरशिपसाठी माझी त्या ठिकाणी निवड झाली. कारण त्याआधी मी पक्षाचा, राजनाथ सिंग जेव्हा अध्यक्ष होते याच्या आधी, तेव्हा मी पक्षाचा जनरल सेक्रेटरी होतो. आणि मग एकाच राज्याच्या अध्यक्षाने जनरल सेक्रेटरी योग्य नाही, त्यामुळे आम्ही दोघांनी विचार करून ही जबाबदारी घेतली. आणि हे निश्चित आहे की ही जबाबदारी मी पार्लमेंटमध्ये घेतली, ती आम्ही दोघांच्या चर्चेमधून घेतलेली. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मला बाजूला फेकलं, त्यामध्ये वास्तव नाही आहे. पण त्यांच्या काम करत असताना, कारण मी ती 25-30 वर्ष एका पद्धतीने पक्ष चालवला होता. मधल्या काळात गडकरी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, हिंदुस्थानचे अध्यक्ष झाले. त्यामुळं 2 पिढ्यातलं हे अंतर असू शकतं आणि ते पक्ष चालवण्याच्या बद्दलची वेगवेगळी मतं असू शकतात. आमचे मतभेद होते पण मनभेद नव्हते. तुमचे मतभेद होते पण मनभेद नव्हते असं तुम्ही आज म्हणतायत. आता तर गडकरी गेले त्यामुळे मतभेदही राहिलेले नाहीत. राजनाथ सिंग यांच्याशी तुमचा चांगला संवाद आहे. आता महाराष्ट्रामध्ये कोणते बदल होणार आहेत भाजपमध्ये? महाराष्ट्राचे एकमुखी नेते भाजपचे जे आहेत आम्ही बघितलेले आहेत, प्रमोद महाजन यांच्या काळापासून गोपीनाथ मुंडेच होते. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष यात्रा काढली, गोपीनाथ मुंडे यांनी लोकांचं नेतृत्व केलं, गोपीनाथ मुंडेंनी 95च्या सत्तांतरामध्ये मोठी भूमिका खेळली. आता पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे भाजपचं एकमुखी नेतृत्व करणार आहेत का आणि महाराष्ट्राच्या पुढच्या सत्ताकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत का? गडकरीचं अध्यक्षपद घेतं याबद्दल मला वाईट वाटलंय. कारण प्रमोद आजपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. गडकरी एकमेव अपवाद आहेत. प्रमोद महाजनला ती सुद्धा संधी मिळाली नव्हती. खरं म्हणजे त्यांना कमी वयात ह्या हिंदुस्थानच्या अध्यक्षपद म्हणजे त्यांना भूषवता आलं आणि त्यामुळे त्यांना त्या पदावरून ते दूर झाले याचं मला मनापासून वाईट वाटतंय. कारण गडकरीबद्दल असा माझा कोणताही राग नाही की त्यांनी मोठं होऊ नये, त्यांना संधी मिळू नये.
त्यामुळे त्यांचं अध्यक्षपद गेलं ह्याचं मला मनापासून वाईट वाटतं नंबर 1. परंतु महाराष्ट्रामध्ये आत्ता खरंच हे जे राज्य सरकार आहे ते लोकांना नकोस आहे. दुष्काळ आहे, त्यामध्ये महाराष्ट्राच्या जणू सोलापूर जिल्ह्यातच दुष्काळ आहे, बाकी राज्यात नाही, अशी केवळ शरद पवारचा मतदारसंघ माड आहे, त्याच्यामध्ये सगळा राज्याचा पैसा खर्च होतोय. भ्रष्टाचार पूर्ण बोकाळलेला आहे, इरिगेशनचा सिंचन घोटाळा पुढे आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात महागाई, भ्रष्टाचार आणि अनागोदी कारभाराने जनता कंटाळली आहे. लोकांना बदल हवाय, लोकांना परिवर्तन हवंय आणि म्हणून 1995 साली परिवर्तनासाठी जो संघर्ष केला, जो लढा दिला आणि त्यासाठी लढाई केली, तशीच लढाई करण्याची हिम्मत मी मनात बांधलेली आहे. मला खात्री राजनाथ सिंग आणि गडकरी यांचं सुद्धा मला याबद्दल सहकार्य मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला नकोस असलेलं सरकार हे बदलून टाकावं, हे फेकून द्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी मला लागणारी मेहनत, मला करावं लागणारे कष्ट, मला करावं लागणाऱ्या तडजोडी, मला सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी करावं लागणारा प्रयत्न हे मी सगळं करीन. गोपीनाथजी, या सगळ्या प्रयत्नामध्ये, या तुमच्या पुढच्या लढ्यामध्ये गडकरी गटाचे जे लोक आहेत ते तुम्हाला सहकार्य देतील का? याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात 2 विरोधी पक्षनेते आहेत, एक विधानसभेमध्ये एकनाथ खडसे, दुसरे विधान परिषदेमध्ये विनोद तावडे. यापैकी विनोद तावडे गडकरी गटाचे मानले जातात, एकनाथ खडसे तुमच्या जवळचे मानले जातात. हे गट आहेत ते नेस्तनाबूत होऊन दोघेही तुम्हाला सहकार्य देतील का? गडकरींची जी माणसं आहेत ती तुमच्या बरोबर येतील का? खरं सांगू का निखिलजी, गडकरी आणि मुंडे असा कोणताही गट नाही. गडकरींनी नेतृत्व केलं, मुंडेंनी नेतृत्व केलं, त्यामुळे त्या काळात गडकरीची एक टीम असते, माझ्या काळात माझ्यावर काम करणारी टीम होते. पण ते न गडकरीचे लोक आहेत न गोपीनाथ मुंडे, ते भाजपचे लोक आहेत आणि भाजपने जो निर्णय केला की मुंडेंना नेतृत्व द्यायचं ते त्याच्यासोबतच राहतील. आणि त्यामुळे एकनाथ खडसे असो किंवा विनोद तावडे असो हे या राज्याच्या परिवर्तनामध्ये सक्रिय सहभागी होतील असा मला विश्वास आहे. आणि गडकरीचे वगैरे लोक नाहीत. खरं म्हणजे नितीन गडकरी ज्यावेळी माझ्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांना रोड जो तयार करायचा होता तो अंबानीला द्यायचा आमच्या सरकारमध्ये चाललं होतं, तो त्यांनीच करावा यासाठी मी गडकरीच्या पाठीमागे उभा राहिलो. विनोद तावडे विद्यार्थी परिषदेत होते, त्यांचा राजकीय प्रवेश गोपीनाथ मुंडे असतानाच झाला. मी माझ्याच काळात ते मुंबईचे अध्यक्ष झाले, माझ्या काळातच ते विधान परिषदेत गेले, त्यामुळे ते गडकरीचे आहेत असं काही मी मानत नाही. आता त्यांचा गडकरी अध्यक्ष झाल्यास त्यांचे ते जनरल सेक्रेटरी होते आणि त्यामुळे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी अध्यक्षाच्या काळात त्यांच्या सोबत काम केलं असेल तर त्यात काही गैर केलं असं मी मानत नाही. आणि म्हणून हे परिवर्तन होऊन भाजपची सत्ता येणार आहे, भाजपच्या आणि शिवसेनेच्या येणाऱ्या सत्तेला कुणी बाधा करतील तावडे किंवा खडसे असं मला वाटत नाहीये. त्यामुळं न गडकरी गटाचं कुणी आहे न गोपीनाथ मुंडे गटाचं कुणी आहे, सगळे आम्ही भाजपचे आहोत. त्यामुळे एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून आम्ही लढाई करूया. मतभेद असतात ते चर्चा, सामुदायिक निर्णय घेऊ. गोपीनाथ मला जरी नेतृत्व करण्याची संधी दिली म्हणजे मी एकटा निर्णय करणार नाही, सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय करेल आणि कुणालाही तक्रारीची संधी देणार नाही. त्यामुळं एक आगळं वेगळं चित्र उत्पन्न करावं अशी माझी भावना. बरोबर आहे गोपीनाथजी, हे चित्र कालपासून उत्पन्न झालंय का? याचं कारण असं आहे, कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती. आमच्याकडे ज्या बातम्या येत होत्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये, गडकरींच्या लोकांकडून गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात बातम्या येत होत्या, तुमच्या गटाकडून त्यांच्या विरोधात बातम्या येत होत्या. आता गडकरींचे मानले जाणारे लोक तुमच्या गटामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सामील झालेत का कालपासून? कारण गडकरींचा सूर्य अध्यक्षपदावरून अस्ताला गेलाय. नाही, मला सांगायचं राजकारणात कुणाचा सूर्य अस्ताला जात नसतो, कुणाचा सूर्य उगवत नसतो. तुम्ही वागळे साहेब, तुम्ही एक अतिशय प्रखर, प्रभावी, प्रामाणिक आणि निर्भीड असे पत्रकार आहात. मला तुमचंही सहकार्य पाहिजे. आमच्या दोघांकडून बातम्या आल्या तर त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करा, मग महाराष्ट्रात बदल घडेल. खरोखर बदल घडावा असं वाटत असेल तर छोट्या गोष्टी मोठ्या करून दाखवू नका. आणि म्हणून या संबंधी बातम्या असतील, मी काही म्हणजे कुजबूज पक्षात नसते असं मी कधी म्हणणार नाही, ती असतेच. किंवा काही जणांना एखादा नेता प्रिय असतो, काही जणांना तो आवडत नसतो. हे जरी असलं तरी छोट्या बातमीला मतभेदाचं रूप, गटांचं रूप असं काही येईल असं मला वाटत नाही.
आणि त्याला मीडियाचंही सहकार्य हवंय. खरोखर आज या महाराष्ट्रात पत्रकारावर हल्ले होत आहेत, पत्रकारावर अन्याय होतात, पत्रकारावर हल्ले झाले तरी त्याबद्दलचा कायदा महाराष्ट्रात येत नाहीत. त्यामुळे आमच्या पक्षातल्या अंतर्गत मतभेदापेक्षा महाराष्ट्रासमोर मोठे प्रश्न आहेत. 15 वर्ष हे सरकार राहून सुद्धा वीज अजून 16 तास बंद आहे, लोड शेडिंग आहे, असे असंख्य प्रश्न आहेत. मला वाटतं त्याच्याकडे आपण सगळ्यांनी मिळून लक्ष द्यावं. आमच्या पक्षात काही मनभेद आणि मतभेद असतील तर ते मी सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाला व्यक्तिशः चर्चा करून त्यांच्या मनातले गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न करेल. त्या माझ्या प्रयत्नाला आपणही साथ द्या. जनतेचे प्रश्न घेणार असाल तर माध्यमांची निश्चित साथ राहील. पण मला इथे विचारायचं आहे, नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचं सुद्धा नीट जमत नव्हतं. आता उद्धव ठाकरेंशी तुमचं नातं चांगलं आहे, आता नव्या पद्धतीने शिवसेनेबरोबर नातं जुळवलं जाणार आहे का? उद्धव ठाकरे आणि माझं नातं खरोखरच चांगलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी शिवसेनेचा समझोता झाला त्या पहिल्या समझोत्यावर भुजबळ, मी, प्रमोद महाजन आणि मनोहर जोशीच्या सह्या होत्या. त्या दिवसापासून आज तागायत शिवसेनेची आमचे कितीही आपसात मतभेद झाले तरी ती टिकली. याला कारण शिवसेना प्रमुखांचं नेतृत्व, शिवसेना प्रमुखांचा मनाचा मोठेपणा. आज शिवसेना प्रमुख आमच्यात नाही आहेत, पण त्यांनी ज्या पद्धतीची वागणूक दिली आणि ज्या पद्धतीचे निर्णय केले हे आमच्या समोर आदर्श आहे. आणि म्हणून उद्धवजीची आणि माझी जबाबदारी आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये कसल्याही प्रकारचे मतभेद होऊ देऊ नये आणि जागेसाठी पदासाठी तर आमचं कधी भांडण झालं नाही, तसं होऊ नये. त्यामुळं माझा आणि त्यांचा जो स्नेह आहे तो निश्चितच युतीच्या कामाला येईल. तो दोन्ही बाजूनी आहे, म्हणजे शिवसेनेच्या बाजूनी आहे. आणि गडकरी सुद्धा शिवसेनेची मागची जी तडजोड झाली, युती झाली, तेव्हा आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका गडकरी साहेबांच्याच नेतृत्वाखाली झाल्या होत्या. आणि त्या काळामध्ये उद्धवजीने आणि गडकरी, मी गडकरीच्या सोबत चर्चेला होतो, त्या आमच्या चर्चेचं नेतृत्व गडकरी करत होते, तेव्हा युती झाली. त्यामुळे गडकरीचे आणि शिवसेनेचेही संबंध चांगले आहेत. परंतु निश्चित व्यक्तिगत माझ्या आणि उद्धवचे संबंध चांगले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्या चांगल्या संबंधाचा सुद्धा शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते सक्रिय करायला, आक्रमक करायला आणि संघर्ष करायला, प्रेरित करायला मदत होईल. गोपीनाथजी, गडकरी हे तुमचे ज्युनियर होते, तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, त्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, नंतर ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले, आता पुन्हा ते कुणीच नाहीत, ते फक्त विधान परिषदेत आमदार आहेत. याचा अर्थ नितीन गडकरी पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असं समजायचं का? नाही. कारण असं आहे, गडकरी एक राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी माझ्यापेक्षाही मोठ्या पदावर काम केलेलं आहे. आणि मी आणि ते अनेक काळ सहकारी म्हणून राहिलेलो आहेत. त्यामुळं मी सांगितलं की माझे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आज त्या पदावर जरी नसले तरी ते माझे सहकारी आहेत, म्हणून त्यांचा सन्मान राहील. त्यांनी माझ्या हाताखाली येऊन काम करावं अशी माझी कधीच भावना असणार नाही. कारण जे जे कोणी राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यांचा एक सन्मान आहे. जसा मी उपमुख्यमंत्री होतो, जे जे उपमुख्यमंत्री झाला त्याचा एक कागदोपत्री दरबारी सन्मान असतो. तेव्हा नितीनजींनी एक मोठं पद भूषवलं याची पूर्ण जाणीव मला आहे. त्यामुळं त्यांनी आणि मी खांद्याला खांदा लावून काम करावं, माझ्या हाताखाली काम करावं अशी माझी भावना नाही आहे. आणि त्यामुळं नितीनजी, मी, उद्धवजी आणि आमचे सर्व सहकारी ह्या महाराष्ट्रामध्ये मिळून काम करावं अशी माझी भावना आहे. माणूस पदावर, मी आणि मध्ये कुठल्या पदावर होतो मी ज्यावेळी नितीनजी, तर मलाच माझंच अध्यक्षपद मध्येच काढून घेण्यात आलं, नितीनजीने अध्यक्ष करण्यात आलं. तर मी नितीनजीचं कार्यालयात जाऊन स्वागत केलं, त्यांना यवतमाळ अधिवेशन घेऊन अध्यक्ष केलं. आणि मी ते माझ्यापेक्षा ज्युनियर असून सुद्धा मी त्यांना अध्यक्षपद मानलं आणि त्यांच्यासोबत काम केलं. त्यामुळे पक्षाचं काम करत असताना अशा भूमिका वटवाळाच लागतात. परंतु नितीनजींनी तेव्हा जे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी, मी पूर्वीचा अध्यक्ष होतो त्याचा सन्मान त्यांनी ठेवलेलाच होता. मला कधीही जाणवू दिलं नाही की मी अध्यक्ष नव्हतो, असं जाणवू दिलं नाही. तेव्हा इतरांना सोबत घेऊन काम करण्याचा संस्कार भाजपमध्ये आहे, तो माझ्यावर आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रात आता यापुढे तुमचा शब्द चालणार आहे. मला विचारायचं आहे की आगामी निवडणुकीला पुन्हा एकदा त्या पार्श्वभूमीवर तुम्ही संघर्ष यात्रा काढणार आहात का? आणि उद्या जर भाजपचे जास्त आमदार निवडून आले
आणि सत्तेत येण्याची परिस्थिती निर्माण झाली तर गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असणार आहेत का? नाही, पक्ष चालवताना योग्य सल्ला मी कुणाचा ऐकेन, अयोग्य कुणाचा ऐकणार नाही. योग्य सल्ला आला आणि बहुमताच्या आधारावर आणि सर्वसंमतीने निर्णय करणार. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून निर्णय केले की लोक शक्ती लावून पाठीमागे उभा राहतात. मला हे महाराष्ट्राचं सरकार बदलायचं असल्यामुळं मी संघर्ष करणार आहे आणि माझा संघर्षाचा मुद्दा आत्ता मी 2 पातळीवर पुढच्या 4 महिन्यात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. एक, दुष्काळ, सर्व दुष्काळग्रस्त जिल्ह्यात जाणार आहे आणि सिंचन घोटाळा हा जो आता चितळे आयोग आलेला ही धूळफेक आहे. महाराष्ट्रामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार झाला असताना सुद्धा भ्रष्टाचारी पुन्हा सत्तेत आले स्वतःलाच सर्टिफिकेट घेऊन. आणि त्यामुळे या सरकारचं खरं रूप महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणायला महाराष्ट्र मी पिंजून करेल. गरज पडली तर माझ्या सहकार्यांना विश्वासात घेऊन संघर्ष यात्रा काढेल आणि महाराष्ट्राचा जनमानस या सरकारच्या विरुद्ध उभा करेल. आणि जर जनतेने तुम्हाला कौल दिला तर तुम्ही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असणार आहात का? नाही, मी मुख्यमंत्री पदासाठी हा संघर्ष करत नाही. तर आपला महाराष्ट्र मागे पडलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात आज 2-2.5 लाख कोटीच्या पेक्षा जास्त कर्ज आहे. माझं भवितव्य महत्वाचं नाही, हे महाराष्ट्राचं भविष्य महत्वाचं आहे. आणि पदाचे वाद आत्ताच मी निर्माण करून आमचा जो परिवर्तन होणार आहे त्याच्यात बाधा करू इच्छित नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावा हे शिवसेना आणि भाजप ठरवायला समर्थ आहे. आणि मत कमी आहेत का जास्त कुणाचे निवडून येतील महत्वाचं नाही. अशी वेळ पडली आणि माझ्यावर भूमिका आली तर ती समर्थपणाने वटवायला तयार आहे. त्यामुळे म्हणजे मुख्यमंत्रीपद स्वीकारायची तुमची तयारी आहे गोपीनाथजी? महाराष्ट्राला कळू द्या, मुख्यमंत्रीपद स्वीकारायची तुमची तयारी आहे? कारण आज शिवसेनेकडे समर्थ नेता नाहीये, उद्धव ठाकरे दुःखात आहेत. नेतृत्व या सगळ्या परिवर्तनाचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्हालाच करावं लागणार आहे. जबाबदारी तुमची आहे. आली वेळ तर मुख्यमंत्रीपद स्वीकाराल की नाही स्पष्ट सांगू नका. तुमचा स्वभाव स्पष्टपणाचा आहे. माझा स्वभाव स्पष्टपणा आहे, पण मी कोण नेता असावा मी कसं ठरवणार? मी सांगितलं की मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तरी मला चालेल. त्यामुळे मला त्याच्यामध्ये अडचण नाही, कारण शिवसेनेच्या 2 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि नियतीने कोणती जबाबदारी दिली तर ते पेलण्याच्या संबंधी मी निश्चितपणे मानसिकदृष्ट्या तयार आहे. नियतीने जर मुख्यमंत्रीपद दिलं तर घ्यायला तुम्ही तयार आहात गोपीनाथजी. पण आता असं समजायचं का आता तुमचं जे रणांगण आहे ते महाराष्ट्र आहे, दिल्ली नव्हे? आता तुम्ही महाराष्ट्रातच लढा लढणार आहात? होय, मी माझ्या भवितव्यासाठी नाही, मला कोणतं पद मिळावं यासाठी नाही, मी मुख्यमंत्र्याच्या पदासाठी लढत नाही. ह्या महाराष्ट्रात परिवर्तन करावं यासाठी मी दिल्लीचं काम करणार नसून आता महाराष्ट्र हेच माझं रणांगण आहे. महाराष्ट्रात हीच माझी कर्मभूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्येच हे सरकार घालवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पुढचा काळ मी महाराष्ट्रामध्येच काम करणार आहे. गोपीनाथजी धन्यवाद. या IBN लोकमतला दिलेल्या पहिल्या मुलाखतीनंतर राजनाथ सिंग अध्यक्ष झाल्यावर तुम्ही पहिल्यांदा बोलतात आणि तुम्ही तुमचा उद्देश स्पष्ट केला आहे. एका नव्या लढाईला तुम्ही सुरुवात केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते गोपीनाथ मुंडे. आपण बघितलं की ते आक्रमकपणे बोलत होते, नव्या आत्मविश्वासाने बोलत होते. याचं कारण असं आहे का आता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाची सूत्र जवळजवळ त्यांच्या हातात येणार हे स्पष्ट झालेलं आहे. आता गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा लढाईला उतरणार आहेत आणि सरकार विरुद्ध जंग पुकारणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. इथेच थांबूया, एक ब्रेक घेऊया आणि नंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सिलसिला सुरू करूया.